अण्णा कश काय झाली कुराड? एक नंबरच. आहे मिस्त्री कसा आहे मग? काय नाही हाय का तुमच्या गावात असा मिस्त्री? आता लागले शिडी बनवायला. शिडीला पायपा त्या दिवशी आणल्या होत्या. शिडी आपली असाव घराव इकडे तिकडे चढायला शेडवर इकडे तिकडे म्हणून 12 फुटाची शिडी बनवली. 12 फुटी शिडी करा लागली बघा. आणि शिडीतल्या पायपातलं दांडा उरला होता त्याचे कुराडीला दांडा बसवून वेल्डिंग मारून एक नंबर अमोल भाऊन एक नंबरच फिट करून दिले बघा. जबरदस्त वेल्डिंग केलं या. अरे याला बी केलं की हातोड्याला. हातोड्याला पण केलं या. हातोडा पण तोडला होता. गरम आहे पोळ बिळर घ्यायची याड लावून. आता बघा शिडी बनवायची बघा. इथं पायपा बिपा ओके करून ठेवले बघा त्यांनी. चालू आहे मिस्त्रीचं परशेद अजून पायरीचं काम होत चाललंय त्यांचंही चालू आहे परशीचं. आज जवळजवळ बऱ्यापैकी काम क्लिअर होते परशीवाल्यांचं म्हणजे एंड होते परशीवाल्यांचा. चालू आहे पायऱ्या बिऱ्या एक नंबर झालेल्या. यांचं कापा कापी चालू आहे सगळं बघितलं का? एक नंबर सगळं यांचं चालू आहे. माझ्या डोळ्याला रांजरावादी उठल्या तर मला सांगतो बघा एक नंबर कसा आहे बघा. हे काय म्हणते ते कोरा पडलेले हे मगवा चालू आहे बघा. म्हणजे काय घसरून पडलं बिडलं तर कापत नाही काय नाही. मोल्डिंग करायचं चालू आहे त्यांचं. गुळगुळीत करते ती कोरा. एक नंबर काम चालू आहे. फिनिशिंग जोरात आहे गाड्यांची काय काम म्हणा. जबरदस्त चांगल्या वस्तू घेतलेल्या. खाली पण एक कडा टाकून घेतल्या. आता एवढा अक्षर राहतं एवढ्या 3 कडा टाका म्हणतो. इथं आहे तुळशीचा कट्टा. इथं ही तुळशीचा कट्टा करून घेतलाय पायरी समोर. जिथे एवढ्या ह्या उरलेल्या जाग्यात इथं कडा टाका म्हणतो. म्हणजे टेन्शनच नाही. माती लागायला कुठे टेन्शनच नाही. अण्णा बरं आहे का? बरोबर काम बरं आहे का? काय बरोबर आहे ना? ध्यान द्या बारीक बारीक. घराला शोध आलाय बघा ह्या कडा ग्रेनाईट मुळे बघा. एक नंबर शो आला या. आबा कसं बसवायचं चालू आहे. हाय का मिस्त्री असा आसपासच्या परिसरात तो नाही कोण. फेमस मिस्त्री आहे बघा आमच्या भागातला. आणि आमची 100% काम याच मिस्त्रीने केली सगळी. 1000% मला 1000% कुठं असतो येईल का? आबा खुश आहे बघा. आबाला शिडी पाहिली होती. आबा खुश झाला शिडी बनवायला लागली. मग काय कसं दिसतंय घर बघा. कॅमेऱ्यात सुद्धा जवळजवळ घर बसत नाही एवढं मोठं लाट घर झालंय बघा. ही अलीकडचा ही हॉल बघा. ही हॉल सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर इकडचं बघा ही किचन जाऊ दे बघा. ही किचन आणि त्या किचनच्या बघा ही मधलं ही बेडरूम आहे. बिल्डिंग करून तुम्हाला सांगतो जाम चालू आहे. शिडी एकदा बनवली का आपली शिडी असली तरी काय अडचण नाही. शिडी लागते मग काय जड लागते. जे शिडी जडले मिस्त्री. आता तुमची ह्या भागात शिडी असल्यावर काय टेन्शन नाही तुम्हाला. इथले हा मग काय ह्याकडे या वस्तीत या गावात लोटवडीत असली तर काय टेन्शन नाही. मार्किंग करून ठेवलंय बघा त्यांनी सगळं. मार्किंग करून ही सगळं वेल्डिंग करून जाम एकदम परफेक्ट शिडी होती या. इकडं तुम्हाला सांगतो आम्ही वाळू टाकून घेतली म्हणजे चाळ जी होता कुठवर टाकली बघा. पूनम नाही बघा तिथं अजून एवढा ढेगार राहिलाय बघा. ही पट्टा असा टाकत गेलोय पूर्ण. ती घर आहे आपला अजून इकडे टाकायचं. हे बॅलरा करून टाकून घ्यायचं. बॅलर काढायचं तिथनं. आणि बघा ही चाळ पूर्ण असं यातली मोठी मोठी दगड याचा येते. इथं आपलं स्टेज येणार आहे बघा. इथं हे पूर्ण काढलंय बघा. तिथनं असं चाळ पूर्ण टाकून घेतलाय. गाडी बंद करतो. गाडी चालूच ठेवली होती मित्रांनो बघा. गाडी जर रात्री बॅटरी डाऊन झाली माझ्याकडून चुकून
बंद करतो आता जरा. आता डबल स्टार्टर लागतोय बघतो. काल माझ्याकडून काय झालं, रात्री फॅन चालू ठेवला, मी झोपलो होतो. लागतोय आता. आता काय टेन्शन नाही. बंद करून सुद्धा आता लागतोय स्टार्टर बघा. म्हणजे काय अडचण नाही. जाऊन बाजार हे आणायचंय, सगळं राडा होते तुम्हाला सांगतो. काम 4-5 दिवसात सगळी कवर थोडं कवरच करत जायचं. पोरांचं तर कसं धिंगाण चाललंय. पोरांना लागानं का धिंगाणा लावलाय. पाठीमागनं तुम्हाला पर्स टाकलेली धावतो बघा. पाठीमागनं पर्स टाकून घेतले, उरलेली नाव अजून 4-5 बॉक्स आणलं मी बघा. पाठीमागचं तुम्हाला धावतात. ही एवढा धिंगाणा राहिला. इथे एक दगड आहे घरा शेजारी, त्या साईडनं कोबा केला, एवढा बारीक पट्टी केली आहे बघा. हे इकडे कोब्याची एवढं ठेवलंय बघा. कोबा केलेलं हे मोकळं ठेवलंय बघा. ही एवढं मोकळं ठेवलंय चुली ही मांडायला, एवढं एक 10 फुटाचं. आणि इकडं पर्स टाकून घेतले बघा. हे अशी त्याकडंच. आता ही टाकी वर ठेवायची. मिस्त्री आले तर ही बॅलर पाण्याची टाकी आहे बाथरूमच्या पाण्याची, ती वर ठेवायची बाथरूमवर. त्यांना फ्रेम आणली आहे, ते फ्रेमवर करून टाकायचे वर. ह्या पाठीमागच्या पायऱ्याला पण करायला राहिले अजून. ही पाठीमागचं पायऱ्याला ग्रेनाइट लावून घ्यायचं आहे. म्हणजे क्लिअर, एकदम क्लिअर खटच काम होतंय आपलं. जवळ एकदम क्लिअर खट होतंय. काम केलं तर चांगलं, केलं तर टेन्शन नाही हो. आता ह्या पायरीला लावून घेतलं का शो येतोय, एक नंबर शो येतोय पायरीला. पाठीमागच्या पण पायरीला शो येतोय सगळं. आणि परशी आपली लागायला तेवढी आपलं तिकडे चिकार झाली. कसं आता बसवले ना, गेलो असतं यावर जाऊ नका म्हणून सांगितले, आजचे दिवस जाऊ नका म्हणून सांगितले. या साईडनं ग्रेनाइट टाकत आहे. परशी कुठून ते गेंड झालंय ना, परशी गेंड होतीये तर ग्रेनाइट. आणि ह्या साईडनं पण टाकून घ्यायचं आहे बघा. या साईडनं म्हणजे परशीला तडा अजिबात कसलाच जात नाही. कसला म्हणजे कसलाच जात नाही परशीला तडा. ते एक बॉक्स वरले वाटतं अजून. कुठं मला बॉक्स ज्यादा नाही सांगितले की एक बॉक्स वर आहे बघा. हॅलो, हा बोला की ताई. हा पाठवा. उद्या पाठवतो, उद्या परवा दिवशी पाठवतो, उद्या बनवून. 20 किलोच 14,000. पहिलं तर 1.5 किलोच राहिले तर पहिलं 1.5 किलोच राहिले तर पहिलं 1.5 किलो. ही 20 किलोचं 14,000, म्हणजे 14,000 आणि ती 700, 15,000 करा. हा 20 किलो पाठव. जरा पेमेंट जरा केलं असतं, आमचं पण घराचं काम चालू जरा अडचणीत आहे. थोडं मटेरियल आणायला बी पैसे जाते. करताय की, करायचा विषय नाही काय, करताय तर पेमेंटचं काय नाही विषय. पण झालंय कसं, घराचं काम चालू आहे आमचं, त्यामुळे जरा बजेट थोडं झालंय. बरं चालतंय. होय चालतंय. हो चालतंय, पाठवतो. हो नंबर हाच आहे. चाल बरं पाठवतो. आजच्या दिवस फोन पेला करा, पुन्हा बँक डिटेल्स पाठवतो. चालतंय.